आज आपण इथे चविष्ट आणि खुसखुशीत अशी मसाला वडी बघणार आहोत। तर चला बघूया। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी आमच्या सातारा साईडला, कराड, कोल्हापूर साईडला जी मासवडी बनती किंवा तिला मसाला वडी म्हणतात किंवा बाकरवडी म्हणतात, अशी मी रेसिपी घेऊन आली आहे। ही खरं तर माझ्या आजसासूबाईंची रेसिपी आहे। तर म्हटलं चला आज मी तुमच्याबरोबर ती शेअर करावी। तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं। आज आपण बाकरवडी म्हणजे मसाला वडी करतोय। त्यासाठी 2 वाटी बेसन पीठ घेतले, 1 वाटी मैदा, ह्याच वाटीचं प्रमाण घेतले, 1 वाटी खोबरं किसून घेतले, तेल लागणार आहे, आपल्या चवीनुसार मीठ, सफेद तीळ, लसूण भरपूर लागणार आहे, कांदा लसूण चटणी, हळद, हिंग लागणार आहे आपल्याला, धना जिरा पावडर आणि खसखस, लाल तिखट, दुसरे आपलं फिकं चटणी आणि कोथिंबीर, हे सर्व साहित्य लागणार आहे। तसेच पाणी सुद्धा आपल्याला लागणार आहे। थोडं थोडं करून कणिक बांधायचे। सगळ्यात अगोदर आपण ज्या 2 वाटी बेसन पीठ घेतले ते घेऊया। मी चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि 1 वाटी मैदा हे प्रमाण घेतलेलं आहे। तुम्हाला मैदा नसेल टाकायचा तरी काही हरकत नाही, पण मैद्याने थोडं क्रिस्पीनेसपणा चांगला येतो। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर टाकणार आहे। बघू शकता आपल्याला हे कणिक बांधून घ्यायचं आहे ना, त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे, छोटा चमचा। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे, बेडगी चटणी टाकणार आहे अर्धा चमचा आणि गरम मसाला घेतलाय हा 1 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। आता हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला आपल्याला तेलाचं मोहन घालायचे। साधं तेल घालू नका, मोहन म्हणजे गरम करूनच तेल वापरा, तर तुमच्या ज्या मसाला वडी किंवा तुम्ही त्याला बाकरवडी म्हणता ती खुसखुशीत बनती। बघू शकता आता मी ते तेल गरम करून घेते। तेल गरम करून घेतले, आता ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित पिठाला मिक्स करून घेणार आहे। सर्व पिठाला हे तेल लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला छान व्यवस्थित मिक्स केलं पाहिजे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वडी बनवता का आणि तुमच्या इकडे ह्या वडीला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण कळेल की ह्या वडीला अजून वेगळं असं नाव आहे म्हणून। बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये आता हे पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं करत त्याच्यात पाणी टाकून आपल्याला हे कणिक बांधून घ्यायचे। खूप जास्त एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं टाका, कारण की बेसन पीठ लगेच चिकट होतं, त्यामुळे तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकतच हे कणिक बांधावं लागेल। बघू शकता इथं आपलं कणिक बांधून झालेलं आहे आणि त्याला तेल लावून आपल्याला एकदम व्यवस्थित मळून घ्यायचे। बघू शकता तुम्ही पण अशा पद्धतीने करता का वड्या? बघा खूप छान मळून घेते मी व्यवस्थित। आता हे आपल्याला एका साईडला झाकून ठेवायचे आणि आपल्याला मसाल्याची तयारी करायची। सगळ्यात अगोदर मी 3 चमचे खसखस घेतली, ती व्यवस्थित भाजून घेऊया। खसखस भाजल्याने काय होतं, त्याच्यामध्ये काय जाळी वगैरे असेल किंवा काही कचरा असेल तो आता ती काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये सफेद तीळ टाकून छान भाजून घ्यायचे आपल्याला। बघू शकता सफेद तीळ पण व्यवस्थित भाजून घेऊया 1 ते 2 मिनिटं। सफेद तीळ भाजून झालेत ते काढून घेऊया। बघा हे थंड करायला ठेवूया, तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण वाटून घ्यायचा आहे। बघू शकता इथं 2 कुड्या मी लसूण घेतलाय। लसूणचा वापर जास्त करा, खूप छान लागतं ह्या वडीला। आता हे आपण वाटून घेऊया आणि तोपर्यंत खलबत्त्यामध्ये सफेद तीळ, खसखस छान खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे आणि हे बारीक झालं की आपल्याला त्यातच खोबरं सुद्धा वाटून घ्यायचे। बघू शकता आता मी हे व्यवस्थित खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते। आता त्याच्यामध्येच खोबरं 1 वाटी जो घेतले ते आपल्याला ह्याच्यामध्येच ॲड करूया आणि ते सुद्धा बारीक करून घेऊया। बघू शकता आता हे बारीक करून झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये हा सफेद तीळ, खसखस आणि खोबरं काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळे आता हे ड्राय मसाले आपण जे घेतलेत ते सर्व टाकून घ्यायचे। बघू शकता झालं। आता त्याच्यामध्ये धना पावडर 2 चमचा, जिरा पावडर 2 चमचा, हिंग घेतलाय चिमूटभर,
कांदा लसूण चमचा, तिखट 3 चमचा, गरम मसाला 1 ते 1.5 चमचा, चवीनुसार मीठ टाकायचे, हळद घेतली अर्धा चमचा आणि कोथिंबीर भरपूर लागणार आहे. कोथिंबीर मी ही स्वच्छ धुवून सुकवून घेतली अशी चाळणीमध्ये ठेवून, त्यात पाणी नाही पाहिजेत. आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकायचे. म्हणजे काय होतं, जेणेकरून ह्या मसाल्याला छान बाइंडिंग येते. ही बघा माझ्या आजसासूबाईंची रेसिपी आहे. त्या करायच्या म्हणजे करायच्याच आणि आम्हाला सगळ्यांनाही आवडायची. तर तुमच्या घरात सुद्धा अशी बनती का आणि तुम्ही ह्याला काय म्हणता नक्की मला कमेंट करून सांगा. ही खूप जुनी रेसिपी आहे. आता ह्याला त्याला कोण मासवडी म्हणतं, कोण मसाला वडी म्हणतं, कोण बाकरवडी म्हणतं. ही सातारा, कराड, कोल्हापूर साईडला खूप प्रसिद्ध आहे. आता आपण जो लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय तो सुद्धा ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता इथं आपला मसाला तयार झालेला आहे. आता मसाला साईडला ठेवूया आणि आपण जे कणिक बांधून घेतले ते लाटायला घ्यायचे. आपल्याला बाकरवडी करायला घ्यायची. बघू शकता इथं कणिक आपलं झालेलं आहे आणि मसाला सुद्धा तयार आहे. आता काय करायचं, एक छोटासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे कणकेमधला. बघा आपण चपातीला एखादा उंडा घेतो का नाही, त्याच्या एवढा घेणार आहे मी. खूप पातळ नाही, खूप जाड नाही, अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची. बघू शकता इथं मी बेसन पीठ घेतलंय थोडंसं, त्याच्यामध्येच हा उंडा डीप करून घेते, म्हणजे जेणेकरून खाली चिकटला नाही पाहिजे. आता व्यवस्थित लाटून घेते. छान अशी आपल्याला चपाती मोठी लाटून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला स्टफ करायचा आहे मसाला. व्यवस्थित लाटून घेऊया. आपली ह्याची चपाती लाटून झालेली आहे. आपण जे बेसन आणि मैदा त्याचं छान कणिक बांधून घेतलं होतं. बघा व्यवस्थित सगळ्या बाजूनी सारखी आली पाहिजे, जाड वगैरे अशी कुठं नको आणि खूप जास्त पातळ सुद्धा नको. बघा आता इथं आपलं झालेलं आहे ऑलमोस्ट. थोडं थोडं बघायचं कुठं जाड वाटतीये का, अशा पद्धतीने लाटून घ्यायची. तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ कशा वाटतात, आवडतात का, मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मला सुद्धा बरं वाटेल की बाबा मी दाखवलेले व्हिडिओ लोकांना आवडतात. बघा अशा पद्धतीची एवढी थिकनेस ह्या चपातीची ठेवायची. आता झालेला आहे. आता आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्या बेसला तेल लावायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस मसाला ह्याच्यावर पसरू त्यावेळेस ह्या तेलामुळे तो चिकटला जातो. बघू शकता व्यवस्थित. आता आपण जो मसाला तयार केला आहे तो ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. बघा सगळ्या बाजूनी व्यवस्थित त्याला पसरून ठेवायचं आहे. आता लाटण्याच्या साह्याने त्याला लाटून घ्यायचे, म्हणजे जो मसाला असेल ना तो चिकटला जातो त्या चपातीला आणि बाहेर येत नाही. बघू शकता अशा पद्धतीने त्याला आपल्याला मसाला लाटणं लावून व्यवस्थित लाटण्यावरनं फिरवून घ्यायचं आहे त्याच्यावरनं. आता आपल्याला त्याला घट्ट दाबत दाबत अशी त्याचा रोल तयार करायचा आहे. व्यवस्थित कुठंही असा पोकळपणा राहिला नाही गेला पाहिजे, असं दाबून दाबून व्यवस्थित हा रोल तयार करायचा. अशाने काय होतं, ज्यावेळेस आपण तळायला ही वडी टाकतो त्यावेळेस मसाला तेलात उतरत नाही. व्यवस्थित दाबल्यामुळे तो परफेक्ट आतमध्ये दाबला जातो. बघू शकता. आता व्यवस्थित मी परत एकदा त्याला छान फिरवून घेते अशा पद्धतीने, म्हणजे कुठंही पोकळ जागा राहिली असेल तर असं गोल केल्याने ती जागा भरली जाते आणि व्यवस्थित मसाला सगळीकडे दाबला गेला जातो. बघा आता मी सुरीला तेल लावून घेते, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपण वड्या पाडतो त्या सुरीला चिकटल्या नाही गेल्या पाहिजे आणि क्रॉसमध्ये आपल्याला ह्या वड्या कापायच्यात. बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेते. बघा आता वड्या इथं आपल्या तयार झाल्यात. वड्याच्या आहेत ना असे काठ थोडेसे दाबायचे, म्हणजे काय होतं तळायला आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस मसाला त्यातनं बाहेर निघत नाही. अशा पद्धतीने आता मी एका प्लेटमध्ये सर्व ह्या वड्या काढून घेते. बघू शकता आता सर्व आपण अशा वड्या आणि राहिलेल्या सुद्धा आपण लाटून घेऊया. सर्व अशा पद्धतीने झालेला आहे. बघा इथं आपल्या वड्या तयार झालेल्या. तेल सुद्धा मी गरम करायला लावलेलं आहे. बघू शकता.
आता तेल गरम झाले का बघूया आपण. थोडासा तुकडा टाकून, एक छोटासा तेल गरम झालेलं कळेलच आपल्याला. बघा छोटा तुकडा टाकला आहे मी. बघा आपलं इथं तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला सर्व वड्या आपण तळायला टाकूया. आणि वड्या तळायला टाकल्यानंतर लगेच पलटवायची घाई करायची नाही. थोडंसं त्या वर येऊन द्यायच्या आणि नंतर पलटवायच्या, म्हणजे त्यातला मसालासुद्धा बाहेर निघत नाही आणि व्यवस्थित तळल्या जातात त्या. जास्त लगेच घाई केली ना पलटवायची तर मसालासुद्धा त्यातलं निघायची शक्यता असते. बघू शकता आता त्याला एक साईड चांगली होऊ द्यायची 1 ते 2 मिनटं आणि नंतर त्या वर आल्यानंतर आपल्याला त्या पलटवायच्या. बघू शकता इथं आपल्या वड्यासुद्धा वर आल्यात आणि पलटून आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान खरपूस होसपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या. छान अशा कुरकुरीत लागतात, खमंग चवीला. एखाद्याच्या तोंडाला चव नसेल ना तर ही वडी खाल्ली ना तर खूप तोंडाला चवसुद्धा येते आणि आजार पण निघून जातं. खूप सुंदर लागतात ह्या. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. बघा आता आपल्या इथं वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊया. थोड्याशा टॅप करूया म्हणजे एक्स्ट्राचं तेल खाली पडेल. आणि आपण आता त्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता त्याचा कुरकुरीतपणा टाकतानाच कळतंय. इतक्या खमंग आणि कुरकुरीत इथं आपल्या बाकरवडी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कशा व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. मी दाखवलेल्या तुम्हाला मसाला वडी म्हणजेच बाकरवडीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.